जिल्ह्यातील बाजार समितीच्या आवाराबाहेर पणन विभाग आणि बाजार समितीची कुठलीही परवानगी न घेता व्यापारी संघटना पुरस्कृत बेकायदेशीर पद्धतीने लिलावा खासगी जागेवर सुरू असल्याच्या तक्रारीच्या चौकशीसाठी सहकार विभागाने 12 पथकांची नियुक्ती केली आहे। पथकांनी या खरेदी केंद्राच्या कामकाजाची तपासणी करावी असे निर्देश देण्यात आले आहे। या चौकशीला शेतकरी नेते आणि स्वतंत्र भारत पक्षाने आक्षेप घेतला आहे। जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार बाजार समितीत लिलावाचे कामकाज प्रचलित पद्धतीने सुरू करण्यास विरोध दर्शवत खासगी जागेवर 12 ठिकाणी व्यापारी संघटनांनी बेकायदेशीरपणे कृषी मालाचे लिलावा सुरू केल्याची दखल घेऊन प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेने केली आहे। लासलगाव, सटाणा, वणी, उमराणे, सायखेडा, नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा, मनमाड, अंदरसूल आदी ठिकाणी व्यापारी संघटनेने कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे शेतमालाचे लिलावा सुरू केले। पणन विभागाचा परवाना न घेता बाजार समिती कायद्याचे उल्लंघन करून व्यापारी संघटनेने अनधिकृतपणे पर्यायी कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहे। या ठिकाणी शासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने व्यापारी मनमानी बाजारभाव जाहीर करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता माथाडी संघटनेने व्यक्त केली।